शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकावर पात्यांचे रूपांतर कैऱ्यामध्ये कशा प्रकारे करावे किंवा पोळा अमावस्येविषयी यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहे, परंतु आपला व्हिडिओ त्या सर्वांपेक्षा वेगळेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी मित्रांना आपला व्हिडिओ पटेल ते आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, यूट्यूबवर बडे व्हिडिओ रँक करीत आहे मोठेसे यूट्यूबरचे का आपल्या कापूस पिकाला अगोदर ही फवारणी करा पोळ्याच्या अगोदर आणि पोळ्याच्या अगोदर नंतर ही फवारणी करा. हे डबल फवारणी करायसाठी आमचा शेतकरी मित्र सक्षम नाही. शेतकरी मित्रांनो, हेच यूट्यूबर सांगतात की आपल्या कापूस पिकावर एक फवारणीचं रिझल्ट 15 दिवसापर्यंत असतं, एक कीटकनाशक एक बुरशीनाशकचा रिझल्ट 15 दिवस असतं. आणि आपल्याला हेच यूट्यूबर आज सांगत आहे का पोळ्याच्या अगोदर ही फवारणी करा आणि पोळा झाल्यावर ही फवारणी करा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला कशा प्रकारे फवारणीचं नियोजन करायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी मित्र आपल्या शेतीविषयी यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, प्रथमतः आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर असा म्हणजे मनाजोगता पाऊस झालेला आहे आणि ह्या मनाजोगत्या पावसामध्ये बरेचसे शेतकरी मित्रांचे जवळजवळ 75% शेतकरी मित्रांचे कापूस पीक जोमात आहे आणि जवळजवळ त्यांना 15 ते 20 कैऱ्या झालेल्या आहे आणि त्याच्यावर जवळजवळ 60 ते 70 पाते आहे. शेतकरी मित्रांनो, प्रथमतः आपलं काम हे बनतं का आपण आपल्या कापूस पिकाचे बोंडआळी पाहून नियंत्रण करावे आणि जे काही कापूस पिकावर पाते लागलेले आहे यांचे संरक्षण करून यांचे कैरीमध्ये रूपांतर कशा प्रकारे होईल आणि आपले कैरींची साईज कशा प्रकारे वाढन, आपल्या बोंडाची साईज कशा प्रकारे वाढन याच्यावर आपल्याला भर द्यायचे आहे. शेतकरी मित्रांनो, मी पण एक शेतकरी आहे आणि आपल्याला माहीत आहे का आपल्या कापूस पिकावर 200-150 असे बोंड काही लागत नाही. आपल्या कापूस पिकावर 60 ते 70 बोंड लागायची कॅपॅसिटी कशा प्रकारे होईल याचंच फक्त नियोजन करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, तर आपण कापूस पिकावर विविध फवारण्या न घेता शेतकरी मित्रांनो आपण डायफेनथोरॉनच फवारा. कारण का मित्रांनो, डायफेनथोरॉनमध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थीप्स या सर्व किडींचा आळा टाकायची एक शक्ती आहे आणि याच्यामुळं आपल्या कापूस पिकावर समदे किडी पडून जातात आणि आपल्या कापूस पिकावर जे काही पाते लागलेले आहे, फुले लागलेले आहे यांचे रूपांतर कैरीमध्ये पक्क होतं. आणि मित्रांनो, आपल्या कापूस पिकाचे बोंडआळीसाठी आपण इमामेक्टिन बेंझोएट वापरा. कारण का मित्रांनो, प्रोफेक्स सुपर आणि सायपरमेथिनमध्ये प्रोफेक्स सुपर म्हणजे प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथिनमुळे आपल्या पात्याची गळ व्हायची चान्सेस असतात. याच्यामुळं मित्रांनो आपण इमामेक्टिन बेंझोएट वापरावे. हे अळीनाशक, अंडीनाशक, किडीनाशक म्हणजे जे काही आळीचं नाश करते, जे काही आळीचं प्रादुर्भाव आपल्या पिकावर आहे हे सर्वांचा नाश करते. आणि मित्रांनो, आपल्या कापूस पिकावर 05234 किंवा बोरॉन यांची फवारणी नक्कीच घ्या. आपल्याला याचावाला चांगला रिझल्ट भेटन. तर शेतकरी मित्रांनो, आपण अशा प्रकारे फवारणी केल्यास आपल्या कापूस पिकावर जे काही पाते आहे यांचे कैरीमध्ये रूपांतर होणार आहे आणि आपले कापूस पिकाची वाढ एक 10 ते 15 दिवस थांबणार आहे. मित्रांनो, ही वाढ थांबणं आपलं चांगलं आहे. कसं का आपल्या कापूस पिकावर आजची परिस्थितीमध्ये आपले कापूस पीक 70 ते 80 दिवसाचे झालेले आहे आणि 70 ते 80 दिवसामध्ये आपली कापूसची हाईट जवळजवळ 4 फुटालोक झालेली आहे. जे काही शेतकरी मित्रांची बारकी असन त्यांचा विषय वेगळा आहे, परंतु जे काही शेतकरी मित्रांची 4 फुटालोक हाईट आहे अशा शेतकरी मित्रांची कापूस पिकाची हाईट थांबणं अत्यंत गरजेचं आहे. कारण का शेतकरी मित्रांनो, परतीच्या पावसामुळं आपली कापूस पिकाची हाईट भरपूर वाढलेली असन, आपले कापूस पीक फिट झालेले असन आणि परतीच्या पावसामुळं आपल्या कापूस पिकाचे जे काही मधली बोंड बनलेले असतील ते खराब व्हायचे चान्स भरपूर असतात. टक्केवारीमध्ये नसतात, भरपूर असतात. याच्यामुळं आपल्या कापूस पिकाची इकडं वाढ थांबवणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे नियोजन केल्यास आपल्या कापूस पिकाची वाढ थांबणे, दुसरं आपल्या कापूस पिकाचे पात्याची कैरीमध्ये रूपांतर करणे आणि तिसरं बोंडआळीपासून कशा प्रकारे नियंत्रण आपल्याला भेटन याचं आपल्याला दिरंगायांनी नियंत्रण घेणं अत्यंत गरजेचं आहे.
तर शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओवर नवीन आले आहात ते आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जाता जाता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. आणि पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान. जय जवान जय किसान.